आजचा माझा विषय एक सोपा आहे, जो तुम्ही वारंवार ऐकलेला आहे, परंतु हा विषय मला वाटलं की पुन्हा एकदा घ्यावं. त्याचं कारण की काही दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये मला एक मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि ज्या लोकांनी माझं वाईट केलं त्या लोकांना देखील क्षमा केली, तरी देखील माझ्या जीवनामध्ये संकट का येतात. आणि मला वाटतं ज्या व्यक्तीने हा मला मेसेज केला फक्त त्याच व्यक्तीचं नाही, तर अनेकांचे असे प्रश्न आहेत का? तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का की मी किती चांगला माणूस आहे? म्हणजे आपण स्वतःला चांगलं म्हणतो, मी किती चांगला माणूस आहे, मी कोणाच्या मंदात पडत नाही, आधात पडत नाही, कोणाला त्रास देत नाही आणि मी माझं कामाशी काम करतो, मी एक चांगला माणूस असून देखील माझ्या जीवनामध्ये संकट का, मला हा त्रास का? आणि आपल्या जीवनामध्ये हा जे का असते ना, तर त्या काची उत्तर आपल्याला मिळत नाही. आणि मग ज्यावेळेस योग्य उत्तर मिळत नाही त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, अनेक लोक असे जगामध्ये आहेत की ते देवावरती नाराज होतात. नाराजगी कोणावरती काढतात? देवावरती. देवा, पण तुला दिसत नाही का मी किती चांगला माणूस आहे, मी प्रार्थना करतो, मी बायबल वाचतो, मी तुझ्या भक्त लोकांशी चांगलं राहतो, सहभागी, मी इतक्या चांगल्या गोष्टी करून मला 100 पैकी 100 मार्क्स पडत आहे जणू काय, आणि तरी देखील माझी परीक्षा का, माझ्या जीवनामध्ये संकट का? आणि पवित्र शास्त्र एक सुंदर असं पुस्तक आहे आणि मला वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण पवित्र शास्त्रामधून घेत आहे. काय असा प्रश्न कितीतरी लोकांना पडतोय, का 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 आणि का? आणि कधी कधी त्या काचं उत्तर लगेच मिळत नाही आणि कधी कधी मिळालं तर ते समाधानकारक असते. म्हणजे आपल्याला असं उत्तर पाहिजे की काहीतरी आपण ठरवलेलं असतं, त्याचं एक सोपं उत्तर पाहिजे, पण देवाकडे एक विशिष्ट प्रकारचं उत्तर असतंय. मी तुम्हाला सोपं करून सांगतो. आपल्या जीवनामध्ये संकट काय येतात माहिती का? दोनच गोष्टीमुळे संकट येतात. पहिली गोष्ट आपली चुकी. आता उदाहरणार्थ एक तरुण आहे, गाडी चालवत आहे, हात सोडून चालवत आहे आणि पुढे ट्रक आला, त्याला धडकलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं. बाप्पा माझा ऍक्सिडेंट झाला, तू कुठं होतास? तुझं वचन तर सांगते की तुझं येणं जाणं मी आशीर्वादित करेल, कुठे आहेस तू? पण हे संकट त्याच्यावरती कसं ओढवलं? त्याने हात सोडून गाडी चालवली आणि स्वतःहून त्याने त्याच्यावरती संकट ओढवलं. आज आपण पाहतो जगामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. अनेक लोक गुन्हा करतात, चोरी, खून, मारामारी करतात आणि सगळं रागाच्या भरात करतात आणि मग त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अटक होते, त्यांना जेलमध्ये जावं लागते आणि मग तिथे विचार येतात, अरे देवाप्पा माझ्या जीवनात असं काय केलं? चुकी कोणाची, देवाची की त्याची? म्हणजे प्रत्येक व्यक्ती संकटाला सामोरं जातो, त्याचं कारण त्याच्या स्वतःच्या चुका. ज्यावेळेस आपण आपल्या देह स्वभावाला आपल्यावरती नियंत्रण मिळवू देतो आणि मग आपला देह चुकीच्या गोष्टी करतो, त्या चुकीच्या गोष्टी केल्याच्या परिणाम स्वरूप आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो. देवाच्या वचनानुसार नसलेल्या गोष्टी तुम्ही आणि मी करतो, तर त्या चुकांमुळे आपल्या जीवनामध्ये संकट येतात. इज इट क्लिअर झालं का? सारा आणि अब्राहमाच्या जीवनामध्ये संकट कोणी आणलं? कुणी आणलं? स्वतः सारा. आज अनेक फॅमिलीमध्ये संकट आहे, त्याचं कारण जबाबदार तो नवरा, ती बायको, ती लेकरं. संकट ही आपोआप येत नाहीये किंवा संकट ही सैतानही आणत नाही, तर कधी कधी संकट ही आपणही आणतो, स्वतःहून त्यांना आमंत्रण देतो. आणखीन असे लोक आहेत बायबलमध्ये, आपण पाहतो आदाम आणि हवा हे पवित्र शास्त्रातील पहिलं जोडपं, जगातील पहिलं जोडपं. त्यांचं जीवन एकदम व्यवस्थित चालू होतं, काहीच अडचण नव्हती, पण देवाने सांगितलं फळ खाऊ नका. त्यांनी ते स्वतःहून फळ खाल्लं आणि आपल्या जीवनामध्ये अडचण निर्माण केली. देवापासून ते दूर निघून गेले. दावीद नावाचा एक राजा होता, सर्व काही व्यवस्थित चालू होतं, त्याचं राज्य चालू होतं, देव त्याच्यावरती प्रसन्न होता आणि एक दिवस त्याने विचार केला आणि मग सगळं काही बरबाद झालं. शमशोन नावाचा एक शक्तिशाली व्यक्ती बायबलमध्ये होता, सर्व काही व्यवस्थित चालू होतं, देवाच्या आज्ञा त्याने तोडल्यात, जे करायला नको ते त्याने केलं, सगळं काही बरबाद झालं. कितीतरी उदाहरणं मी बायबलमधून सांगू शकतो की त्या लोकांनी स्वतःहून आपल्या जीवनामध्ये संकटाला आमंत्रण दिलं. आदाम आणि हवा त्यांनी स्वतःहून आमंत्रण दिलं. दाविदाने संकटाचं वेलकम केलं, शमशोनाने संकटाचं वेलकम केलं, साराने संकटाचं वेलकम केलं. अनेक असे लोक पवित्र शास्त्रात आहेत, त्यांनी स्वतःहून काहीतरी अशा गोष्टी केल्या ज्या देवाला आवडत नव्हत्या आणि त्यांनी स्वतःहून त्या संकटांना आमंत्रित केलं. काय आपण या लोकांपैकी असे आहोत का? आपण काहीतरी चुका करतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संकट येतात. संकट काय येतात त्याचा पहिला भाग मी तुम्हाला सांगितलं, संकटांना आपण आमंत्रित करतो. कोण आमंत्रित करते? म्हणजे घरावरती काय पाठी आहे त्यांच्या? संकटांचं स्वागत आहे. काय घरावरती पाठी आहे? चटई असते बघा, डोरमॅट असते, डोरमॅटवरती लिहिलं असते वेलकम. मग काही जणांनी घरावरती लिहूनच ठेवलं, संकटांनो तुमचं स्वागत आहे. का? मी तुम्हाला आमंत्रित करतो. बायबलमध्ये तसं लिहिलं आहे, आपण ते वाचूया. कारण माझ्याबरोबर उपदेशीचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 8 नंबरचं वचन कोणीतरी मोठ्याने वाचायचं आहे. जो माणूस खड्डा खोदतो तो त्याच खड्ड्यात पडू शकतो, जो मनुष्य भिंत पाडून टाकतो त्याला साप चावण्याची शक्यता आहे. समजून घ्या. ओके, या भाषांतरामध्ये जो व्यक्ती कुंपण, काय लिहिलं मराठीमध्ये? कुंपण तोडतो त्याला साप, सर्प चावतो. म्हणजे कुंपण काय दर्शवते माहितीये का? आता शेतकरी लोकांना माहिती आहे
की एक शेत आणि दुसरं शेत त्याच्यामध्ये बांध असतो, त्याच्यामध्ये कुंपण असतं, आणि ज्या वेळेला तो शेतकरी तोडायचा प्रयत्न करतो म्हणजे ते एक सीमा राखून दिली आहे, तर त्याला साप चावतो. याचा अर्थ काय माहितीये का? परमेश्वराने मानव म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सीमा आखून दिलेला आहे. सीमा म्हणजेच काय? एक बाउंड्री आहे, आणि ती ज्या वेळेस तुम्ही बाउंड्री क्रॉस कराल तुम्हाला साप चावतो, म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवनामध्ये संकट ओढवून घेता. एक बाउंड्री आहे बघा, तुम्हाला आणि मला एक सीमा, प्रत्येक गोष्टीमध्ये एक बाउंड्री आहे, आणि प्रत्येक ठिकाणी आपण वागत असताना आपली मर्यादा ओलांडू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही भांडणामध्ये ऐकलं असेल डायलॉग असेल, तुझी मर्यादा ओलांडा लागलाच बघतो. काय असते? तू बाउंड्री क्रॉस करायला लागला म्हणजे तुला हा हक्क नाही माझ्याविषयी असं बोलायला. आणि भांडण का होतात? एखादा व्यक्ती, समजा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीशी बोलत आहे आणि बोलता बोलता काहीतरी एक्स्ट्रा वाक्य बोलत आहे, ती बाई काय म्हणणार आहे? तुम्ही बाउंड्री क्रॉस करायला लागला म्हणजे तुम्हाला तो हक्क नाहीये. जरी तुम्ही माझे बॉस असाल, जरी तुम्ही माझे कोणीतरी मोठे अधिकारी असाल, पण तुम्हाला तो अधिकार नाही. म्हणजे ज्यावेळेस अधिकारी एक बाउंड्री ओलांडतो, सीमा ओलांडतो, तर त्यावेळेस ती बाई म्हणू शकते की सर तुम्ही तुमचं लिमिट क्रॉस करत आहात, तुम्हाला हे शोभत नाहीये, तुम्ही तुमची बाउंड्री पार करतात. म्हणजे परमेश्वराने प्रत्येक गोष्टीसाठी या जगामध्ये जीवन जगत असताना एक सीमा आखून दिलेली नियमावली आहे, आणि आपल्याला ती ज्यावेळेस नियमावली पाळायची नसते तर त्या स्वतःहून आपण आपल्या जीवनामध्ये संकट ओढतो. तुम्ही आता 4 व्हीलर चालवत असाल, 2 व्हीलर चालवत असाल, रस्त्याच्या मधोमध एक रेष असते बघा, एक सरळ एक रेष. याचा अर्थ काय माहिती का? तुम्ही इकडूनही जाऊ शकता आणि तुम्हाला ओव्हरटेक करायचं असेल तर पुढेही जाऊ शकता. पण ज्यावेळेस सलग 2 रेषा असतात तर याचा अर्थ काय? तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. म्हणजे सरळ 2 रेषा मध्ये असतात रस्त्याच्या, तर तुमची गाडी इथे या दिशेने चालू आहे, तर त्यावेळेस तिथून तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. त्या 2 रेषांचा अर्थ आहे या ठिकाणी तुम्हाला ओव्हरटेक करायचं नाहीये. आणि जर तुम्ही ते केलं, पुढे तुमचा अपघात झाला, तर सर्वस्वी जबाबदारी ही तुमची असेल. आज आपल्या जीवनामध्ये संकट काय येतात? तर त्याचं कारण आपण आपल्या मर्यादा ओलांडतो, जे आपल्याला करायला नको आहे ते करतो, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संकट आहे. म्हणजे संकट येण्याचं पहिलं कारण की आपण स्वतःहून आपल्या चुकांमुळे संकटांना आमंत्रित करतो. मग तुम्ही म्हणाल की आता हे तर आमच्या डिक्शनरीमध्ये बसत नाहीये, आम्ही कधीच काही करत नाहीये, आम्ही फार सज्जन लोक आहे, मग तरी देखील आमच्या जीवनामध्ये संकट काय? ओके आहे असं आपण म्हणतो, अरे आमचं तर काही चुकून नाहीये, आम्ही फार चांगले लोक आहोत, तरी देखील आमच्या जीवनामध्ये संकट का आहे? मग बी भाग आपल्यासाठी आहे की आपण सगळं काही ठीकठाक करतो, तरी देखील आमच्या जीवनामध्ये संकट का? आणि बघा, संकटाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. तुमच्यासाठी जी समस्या आहे ती माझ्यासाठी गंमत असू शकते, माझ्यासाठी जी समस्या आहे ती तुमच्यासाठी गंमत असू शकते. म्हणजे प्रत्येकाची समस्या ही भिन्न भिन्न आहे. आता हल्लीच्या तरुणाची समस्या म्हणजे काय? डाटा संपणे ही त्यांच्यासाठी मोठी समस्या आहे, वायफाय नसणं ही त्यांच्यासाठी समस्या आहे. म्हणजे जणू काय इतका मोठा पहाड तुटून पडलेला आहे, इतकं मोठं टेन्शन त्यांना येते, त्यांच्यासाठी ती समस्या आहे. ज्यावेळेस एका अशाच पाळत सांगत होते की तुमच्या काही पण समस्या असतील, अडचणी असतील, संकट असतील, चर्चमध्ये घेऊन या, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. पुढच्या रविवारी तरुण आपल्या बायकोला घेऊन आला आणि पाळ साहेबांच्या शेजारी जाऊन उभा राहिला, आणि मग पाळ साहेब म्हणतात, बोला की काय होतं काय नाही असं असं करत होते. मग असं काय करायचं? नाही, तुम्ही म्हटलं होता ना मागच्या वेळेस तुमचं संकट घेऊन या, हेच माझं संकट आहे, हो माझीच बायको माझं संकट आहे. म्हणजे कोण कोणाचं संकट असेल माहित नाहीये. कदाचित आपण आपल्या आई वडिलांना संकट मानत असो, कदाचित आपण आपल्या बायकोला संकट मानत असो, आपल्या नवऱ्याला संकट मानत असो. प्रत्येक व्यक्ती कोणत्या गोष्टीला संकट मानेल हे आपल्याला सांगता येत नाही. मग माझा प्रश्न असा की काहीच करत नसताना, सगळं चांगलं असताना संकट आपल्या जीवनामध्ये काय येतात, हा माझा मुख्य भाग आहे. चला नंबर 1 लिहून घ्या, आपल्या जीवनामध्ये संकट का? विश्वासणारे म्हणून देखील आपल्या जीवनामध्ये संकट येतात. बघा, आता हे अगदी स्पष्ट मला करायचंय. तुम्ही कोणाला कधी असं सांगू नका की तुम्ही मंडळीमध्ये या म्हणजे तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त व्हाल, असं पवित्र शास्त्र कुठेही शिकवत नाहीये. तुम्ही चर्चमध्ये या म्हणजे तुम्ही फार श्रीमंत व्हाल, तुमच्या जीवनामध्ये कसल्या प्रकारचं संकट नसेल, ही सुवार्ता नाहीये. जर तसं असतं तर प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा झाली नसते. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे सर्व शिष्य आहेत तर त्यांना जसं मरण आलं तसं मरण आलं नसतं. म्हणजे मला सांगायचं की याला प्रॉस्पेरिटी गॉस्पेल म्हणतात. प्रभू येशूवरती विश्वास ठेवा आणि सगळं काही ठीक होईल. प्रभू येशूवरती विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल, पण समस्या पण येतीलच. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऐकतात सगळेजण? संकट आपल्या जीवनामध्ये काय येतात? तर पहिलं गोष्ट, संकट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लिहून घ्या, संकट आपल्या जीवनाचा भागच आहे. तुम्ही जरी संकटाला आमंत्रित नाही केलं, पहिला जो ए भाग आहे, ती म्हणाले मी तर कधी काही चांगलंच करतो, कधी कोणाचं वाईट करत नाही, मी माझं बाउंड्री लक्षात ठेवतो, मी माझी लिमिट क्रॉस करत नाही, मी कोणाला कसलाही त्रास देत नाही, मी एकदम सज्जन माणूस आहे. मग माझ्या जीवनामध्ये संकट काय येतात? तर त्याचं पहिलं कारण, संकट किंवा प्रॉब्लेम्स किंवा ज्या समस्या आहे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बरं, मग आपल्या जीवनाचा तो अविभाज्य भाग का झाला? त्याचं कारण की तुम्ही आणि मी या पापी जगामध्ये जगतोय, आणि जोपर्यंत तुम्ही आणि मी या पापी जगामध्ये
जीवनामध्ये जगत आहोत तोपर्यंत संकट असणारच आहे. तुमच्यापैकी कोणाला संकट नकोय सांगा, मी प्रार्थना करेल त्याच्यासाठी. कधीच तुमच्या जीवनात संकट येणार नाही, कधीच नाही. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आता करता की नंतर कधी पण प्रार्थना करा, देव बाप्पा याला घेऊन जा. काय प्रार्थना असेल, देव बाप्पा याला तू घेऊन जा, म्हणजे संकटाचा एंड होणार आहे. आपल्या जीवनातील संकट तेव्हा संपतात ज्यावेळेस आपल्या फोटोवरती सुंदरसा हार कोणीतरी टाकते, तर त्यावेळेस संकटाचा एंड होतो. बघा, बऱ्याच लोकांना असं वाटतं माझं जीवन एकदम असं सुसाट एकदम प्लेन असायला पाहिजे. पण तुम्ही ईसीसीचं डायग्राम बघितली का? ईसीसी कसं असते ते वर खाली वर खाली वर खाली रेषा असतात, आणि जास्ती रेष सरळ होते याचा अर्थ तो संपलेला आहे, तो काय झालेला त्याचा एंड झालेला आहे. मग आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही असं म्हणत असाल अरे नाही मला ना एकदम सगळं सुखी जीवन पाहिजे, 100% सुख पाहिजे, 99.9 पण नको, मला 100% माझ्या जीवनात सुख पाहिजे, तसल्या प्रकारच्या अडचणी समस्या संकटे मला नको आहे, जर आपण अशा विचाराने चालत असेल तर याचा अर्थ आपल्याला ती लाईन सरळ करायची आहे. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाचा शेवट झाल्यावरतीच त्या सर्व संकटापासून मुक्ती मिळणार. लक्षात घ्या, संकटाकडे पाहण्याचा आपला एक पवित्र शास्त्रीय दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. संकट काय येतात, तर संकट हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. तुम्ही आणि मी सर्वजण या पापी जगामध्ये राहतो, आणि म्हणून तुम्ही काही आणि मी काही चूक केली नाही तरी काही संकट येऊ शकतात. मग त्यांना तुम्ही कसं हाताळायचं हे फार सुंदररित्या पवित्र शास्त्रात सांगतं. आणि बघा बरं काय सांगितलं, उपदेशकचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 14 वचन, संकट का गरजेची आहे किंवा ती का येतात, इथं किती चांगलं सांगितलेलं आहे. उपदेशकचं पुस्तक 7वा अध्याय आणि 14 वचन, कुठे सुख दुःख शेजारी शेजारीच आहे. बघा, काहीच माहित नाही, किती जरी श्रीमंत माणूस असेल ना या जगामध्ये, किती हुशार असेल, किती ज्ञानी असेल, तो उद्याचं भविष्य सांगू शकत नाहीये. सुख दुःख कसं आहे एका चक्रासारखं आहे. आज तुम्ही एकदम सुखी हॅपी आहात, सगळं काही व्यवस्थित झालं, चर्चला गेलो, नाश्ता वगैरे केला एकदम दुपारी, संध्याकाळी अचानक काय तिचं डोकं बिघडलं काय माहित नाही, बडबड करायला लागले, पावसात जरा प्रार्थना करा, सगळं ठीक होतं, अचानक ऑफिस मधून आल्यानंतर भडकले. म्हणजे आपण विश्वासही ठेवू शकत नाही किंवा कल्पनाही करू शकत नाही, घरामध्ये अचानक कसा वाद होतो माहित नाही आपल्याला, सगळं काय नाही कालपर्यंत ठीक होते, काय अचानक काय झालं काय माहित नाही. म्हणजे सुख आणि दुःख हे एका चक्रासारखं आहे. जीवनामध्ये कधी सुख असेल, दुःख असेल, सुख असेल, दुःख असेल, आणि म्हणून पवित्र शास्त्र इतकं चांगलं सांगतंय, संपत गाली आनंद कर. मला सोप्या भाषांतरामध्ये ते वाचतोय आपण. उपदेशकचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि वचन 14 काय सांगितलं, उपदेशक 7 आणि 14 मध्ये लक्ष देऊया आपण. येस, म्हणजे आपल्याला समजेल. येस, हा, जेव्हा बघा सगळ्यांनी ऐका, जेव्हा आयुष्य चांगलं आहे, आजचा दिवस चांगला आहे, आजचा दिवस चांगला आहे, येस, म्हणजे आजचा दिवस चांगला आहे, आजचा आठवडा चांगला आहे, येस, म्हणजे जेव्हा आयुष्य चांगली असते तेव्हा त्याचा उपभोग घ्या. आज मला वाटतं कोणी सकाळच्या स्तोत्रसंहितेमध्ये वाचलं की माती परमेश्वराची स्तुती करेल काय, नाहीये, स्तुती आपल्याला जिवंत असतानाच. एका मातीत गेल्यावरती आपण काही करू शकत नाही. पवित्र शास्त्र किती सुंदर आणि किती स्पष्ट सांगत आहे, तुम्ही आता ठणठणीत आहात, सुखात आहात, आनंदात आहात, या सुखाचा आणि हा आनंदाचा उपभोग घ्या, लाईफ एन्जॉय करा. आता तुम्हाला एन्जॉय तुम्ही करू शकता, चुकीच्या गोष्टीमध्ये नाही, काय तुम्ही मला चांगला सल्ला दिला, लाईफ एन्जॉय करा, मग धूम्रपान करायचं, स्मोकिंग करायचं, तसं नाही. लाईफ एन्जॉय करा देवाच्या वचनानुसार. पुढे काय सांगितलेलं आहे, आणि जेव्हा ते कठीण असतं, हा, येस, हा, बघा परमेश्वर आपल्याला दोन्ही गोष्टीमधून नेतो, चांगल्या आणि वाईट गोष्टीमधून नेतो. तुमचं आणि माझं काम काय, आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण ज्या वेळेला सुखात असतो, सगळं काही व्यवस्थित चालू असते ना, त्या सुखाचा आपल्याला आनंद घेता येत नाही, आपल्याला आपलं समाधान एन्जॉय करता येत नाही. आणि मग ज्यावेळेस दुःख येते त्यावेळेस, नाही दुःख, आजारी जर नसतो ना मी लय आराधना केली असते, मी आजारी नसतो ना कामाला गेलो असतो, मी आजारी नसतो ना मग पैसे कमवले असते, मी आजारी नसतो बायकोला असतं सर. म्हणजे ज्यावेळेस दुःख येते तर त्यावेळेस आपण ती स्वप्न पाहतो, मी जर बरा असतो ना एखाद्याला मदत केली असते, मी जर बरा असतो ना असं केलं असतं, तसं केलं असतं. दुःखाच्या वेळेला आपल्या मनामध्ये सुखी असतानाचे विचार येतात. पवित्र शास्त्र इतकं सुंदर रीतीने आपल्याला सांगत आहे, जर तुमच्यामध्ये सुखाचे दिवस चालू आहे, एन्जॉय करा, उद्या दुःखाचे दिवस येतील, दुःखाच्या दिवसामध्ये तुम्ही टिकून राहा, परत सुखाचे दिवस येतील. असं नाहीये की आपल्या जीवनामध्ये दुःख आलंय कायम स्वरूपी ते राहील. पवित्र शास्त्र सांगतं की विलापाने रात्रभर विराड केलं तरी सकाळ उजाड तेच. रात्र किती काळी कुठं असो ती जाण्यासाठीच आहे. संकट आपल्या जीवनामध्ये येतात का, ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याचं कारण की ते पाप आहे. आणि बघा, समजा कल्पना करा की जर रात्रच नसती, या जगामध्ये रात्रच नसते, दिवसाचं महत्व पटलं असतं का? दिवसाचं महत्व पटलं नसतं आपल्याला. जर आपल्या जीवनात दुःख येत नाही तर आपल्याला सुखाचं महत्व पटणार नाही. ज्यावेळेस आपला प्रिय व्यक्ती घरामधला, बायको असेल, नवरा असेल, लेकरं असेल, 5-6 दिवस गावी जाऊ द्या, काय होते, किती महत्वाची ती ते तेव्हा समजते. दररोज जवळच आहे त्यावेळेस समजत नाहीये.
मग नंतर अरे बापरे किती काम करते, भांडे घासते, धुणं धुते, सगळं मुलांचं सांभाळते. म्हणजे बायको माहेरी गेल्यानंतर तिचं महत्व समजतं. फार पूर्वी जाहिरात यायची टीव्ही मध्ये, बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. ते म्हणजे पितांबरी नावाचं ते साबण होतं. आणि मग लोक काय करायचे नवऱ्याला, म्हणजे असं ती जाहिरात सांगायची, बाई तू जा माहेरी जा, तुझ्या नवऱ्याला मी पितांबरी देतो आणि पितांबरी साबण देतो, भांडे घासेल. म्हणजे तिचं असतं काय आणि नसतं काय काही फरक पडणार नाहीये. म्हणजे मला सांगायचं, ज्यावेळेस आपले लोक आपल्या जवळ आहेत ना, तर त्यांचं जवळ असणं एन्जॉय करा, सेलिब्रेट करा. आपले लोक आपल्या जवळ आहे, आपला परिवार जवळ आहे, सेलिब्रेट करा, आनंद करा, उत्साह करा. हे सुखाचे दिवस आहे, सुखाच्या दिवसामध्ये सुख करा, हसा. आपण एका छोट्या फोटोसाठी किती असतो, किती असतो, स्माईल प्लीज. म्हणजे आपण जबरदस्ती असं दात थोडेसे मोठे मोठे करत नाही, व्यवस्थित असं असं दात, म्हणजे आपलं किती आपण ट्राय करतो. कशासाठी मला माहित आहे, का बरं मी हसलं पाहिजे फोटोच्या. एकदा फोटो निघला की मी काही बोलू शकत नाही. म्हणजे मला माहित आहे की मी एकदा फोटोमध्ये नाही हसलो ना, तर मग तो फोटोच आहे. म्हणजे माझा फोटो चांगला दिसावा, मी फोटोमध्ये चांगलं दिसावं म्हणून आपण हसतो. पण पवित्र शास्त्र सांगतं की ज्यावेळेस सुखाचे दिवस आहे, तर तुम्ही एन्जॉय करायला, सुखात समाधानी राहा. पण आपला देह स्वभाव सुखी परिवारामध्ये आपणच स्वतःहून तेल ओततो. दुसऱ्या लोकांना आपण बोलून काही उपयोग नाही. आपण म्हणतो ना, नाही तेल लावे आहेत, आग लावे आहेत वगैरे असे शब्द. कधी कधी आपण दुसऱ्या लोकांकडे आपलं बोट असतं की ते आमच्या सुखी संसाराला काडी लावत आहेत. पण आपण किती त्रास देतो आपल्या सुखी संसाराला. आपण एन्जॉय करतो का आपला सुखी संसार, आपला परिवार, आपल्या लोकांबरोबर आपण आनंद केला पाहिजे. आणि आज आपण आनंद करत आहोत, हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. लक्षात घ्या, आज रस्त्याच्या कडेला लोक पडलेले आहेत, त्यांना खाण्यापिण्याची म्हणजे किती अडचण आहे. गायलेल्या गीताप्रमाणे तुम्हाला वस्त्र देतो, तुम्हाला खायला देतो, किती किती आशीर्वाद दिलेला आहे. कधी कधी दुःख देखील येणार आहे, आपली काही चूक नसताना दुःख येणार आहे. म्हणूनच प्रभू येशूने देखील आपल्या शिष्यांना काय सांगितलं ते मी वाचतो. योहान 16:33 मध्ये प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, या जगात तुम्हाला क्लेश होतील, या जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, पण धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणतात, तुम्हाला क्लेश होणार आहेत, पण धाडस बांधा, धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवलेला आहे. विश्वासणारे लोक, देवावरती विश्वास ठेवणारे लोक, ज्यावेळेस कोणाचं काही वाईट करत नाही, कोणाची म्हणजे आपली सीमा ओलांडत नाही, काही चुकीचं करत नाही, तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये संकट येतात, तर त्याचं पहिलं कारण आपण या पापी जगामध्ये आहोत. आणि म्हणून संकट हे येणारच आहे. त्या संकटाबद्दल जास्त कुरकुर न करता ते संकट घालवणं, त्या संकटामधून जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. संकट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जोपर्यंत या जगामध्ये राहू तोपर्यंत संकट आपला पिछा काही सोडणार नाही. मग तुम्ही मला चर्चमध्ये येऊन काय फायदा. बघा, चर्चमध्ये पण आला काय, बाहेर गेला काही, संकट दोन्हीकडे वाटच पाहतात. चर्चमध्ये न येणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये संकट नाही असं कोणी सांगेल का. सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती, तुम्ही मला दाखवा आणि सांगा या व्यक्तीच्या जीवनात संकट नाही, तिच्या जीवनात संकट नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये संकट आहे, फक्त संकटामध्ये फरक आहे. दुसरी गोष्ट काय आहे, तर संकट येतात, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कधी संकट येतात. त्याचं कारण दुसरी गोष्ट, संकट आपल्याला देवाजवळ नेतात. काय संकट काय करतात, जर आपल्या जीवनात संकट आले तर देवाच्या अगदी आपण जवळ जातो. म्हणजे हे देवाच्या प्लॅनिंग मध्ये देखील आहे. कधी कधी ज्यावेळेस आपण देवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो, कधी कधी ज्यावेळेस आपल्याला देवाचं सानिध्य फारसं आवडत नाही, देवाचं सानिध्य महत्वाचं वाटत नाही, अशा वेळेला कधी कधी काही संकट परमेश्वराकडून पण येतात. परमेश्वर त्या संकटांना आपल्या जीवनामध्ये येण्याची परवानगी देतो आणि मग त्या संकटामुळे आपण देवाकडे जातो. बघा, जे लोक रेग्युलर मंडळीत येत नाही त्या लोकांना ताप येऊ द्या, लगेच प्रार्थना करा, लगेच प्रार्थनेला जॉईन होतील. का, त्यांचा तापाने त्यांना त्यांच्या बापाकडे आणलं. म्हणजे ताप कोणाकडे येतो, ताप हा बाप आठवून करून देतो. पण जर ताप आला नाही, कोण माझा बाप, कोण देव, आमच्या स्वर्गातील बाप्पा, कोण तो. म्हणजे ताप आपल्याला कधी कधी आपल्या बापाची आठवण करून देतो. संकट, हा आता मला ताप आला, 2-4 दिवस झाले आजार जात नाही, मला देवाचा धावा केला पाहिजे, मला प्रार्थना केली पाहिजे. संकट हे आपल्या जीवनात येतात, त्याचं कारण किती संकट आपल्याला देवाकडे घेऊन जातात. आणि म्हणून स्तोत्रकर्ता काय म्हणतो, वाचूया आपण स्तोत्रसंहिता 50 आणि याचा 15 नंबरचं वचन. स्तोत्रसंहिता 50 आणि 15. यस, वाचा कोणीतरी मोठ्याने. स्तोत्र 50 आणि 15. संकट समय माझा धावा कर. तू संकटात अडकलायस ना, मग तुला काय करायचं, जर मुक्त व्हायचं असेल तर तू माझा धावा कर, मी तुला मुक्त करेल आणि तू माझा गौरव करशील. संकटात अडकलेला आहे, परमेश्वराचा धावा करा. परमेश्वराचा धावा केल्यानंतर पुढची स्टेप आहे, परमेश्वर आपल्याला मुक्त करेल आणि त्याच्या पुढची स्टेप आहे साक्ष. किती छान दिले इथं म्हटलेलं आहे, ज्या संकटात अडकला आहात. का अडकलाय, दोनच कारण. एक, तुम्ही स्वतः काहीतरी चूक केली आहे म्हणून तुम्ही संकटात. दुसरी गोष्ट, तुम्ही काही चूक केली नाही तरी देखील तुम्ही संकटात आहात.
मग त्यावेळेला परमेश्वर काहीतरी घडून आणत आहे हे समजून घ्या. संकटाच्या वेळेला प्रभू म्हणतो की तुम्ही माझ्याकडे धावा करा, आणि तुम्ही धावा केल्याच्या नंतर मी काय करेन, मी तुम्हाला त्या संकटामधून मुक्त करेन, आणि मग तुम्ही माझा गौरव करा. बघा, पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वर हा प्रार्थनेची उत्तर देणार आहे. जेव्हा जेव्हा आम्ही धावा करतो ना, तो ऐकतो, तो आणि आम्हाला मुक्त करतो. आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे, आपण त्याचा गौरव केला पाहिजे. जेव्हा जेव्हा संकट येतात, परमेश्वराकडे धाव घ्या, कारण की संकट तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येत असतील की तुम्हाला विसरला आहेस, तुम्हाला विसरला आहेस. मला वाटते ही वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे. संकट नाही येतात देवाकडे यायला काय अडचण आहे? काय अडचण आहे का? काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपण संकटाची वाट पाहतो. मला आश्चर्य वाटतं की लोक संकटाची वाट पाहतात आणि मग आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा, हे करा, ते करा. म्हणजे संकट आल्यावरती त्यांना देवाची आठवण येते, पण या समस्ये देखील परमेश्वर आपल्या जवळ येतो. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट काय सांगितले, आपल्या जीवनामध्ये संकट येतात कारण की या जगामध्ये संकट येणं हे ठरलेलं आहे. दुसरी गोष्ट, संकट येतात अशासाठी की तुम्ही आणि मी त्या देवाच्या जवळ जावं. तिसरी गोष्ट, संकटामध्ये देव आपल्या बरोबर असतो. लक्षात घ्या, विश्वासणार म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये संकट येतील, संकटाच्या वेळेला लगेच आपण प्रार्थना करण्यासाठी बसलं पाहिजे. प्रभू, माझ्या जीवनात संकट कसं आलं, मी तर काहीच केलं नाही. तो प्रभू म्हणे, तू धावा कर, मी तुला त्या संकटामधून मुक्त करेल, आणि तू एक दिवस मंडळी समोर साक्ष देशील की मी तुला कसं मुक्त केलंय. आणि पुढची गोष्ट आहे, ज्या संकट आपल्याकडे येतात, आपण संकटाने घेरले जातो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की आपला देव आपल्याला कधी सोडून जात नाही. प्रेज द लॉर्ड. मोठ्या प्रेज द लॉर्ड. आमेन. संकटाच्या वेळी आपला देव आपल्याला कधी सोडून जात नाही. नवीन करारामध्ये पौल नावाचा एक व्यक्ती आहे, आणि तो म्हणतो, माझ्या संकटाच्या वेळी मला सगळे सोडून गेले. आहे हा डायलॉग तुमचा? तुम्ही कधी असं म्हटलंय काय, अरे मी तर अपेक्षा केली होती त्याने धावून यावं, याने धावून यावं? ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये संकट येतात, अनेक लोक पळूनच जातात. त्यांना नको असतं, कारण अरे तो अडकला, मी कशाला अडकायचं? तो अडचणीत सापडला, मी कशाला अडचणीत सापडायचं? आणि अनेक लोक संकट समय आपल्याला मदत करायचं टाळतात. का? कारण की त्यांना स्वतः संकटात पडायचं असतं. ते म्हणतात, अरे हा खड्ड्यात पडला, त्याला वाचायला गेलो, मी खड्ड्यात पडलो तर काय? लोक पळतात. हल्लीचं जर तुम्ही दिवस पाहिले तर भविष्यवाणी पवित्र शास्त्रात पूर्ण होत आहे. आपण असं म्हणाल काय हरकत नाही, शेवटच्या काळाकडे जात आहोत. पवित्र शास्त्र सांगतं की शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावे. अनेक लोक फक्त स्वतःचा विचार करतात, मी कसा सेफ राहील, दुसरे संकटात असू द्या, त्यांना मरू द्या, मला काही त्यांच्यासाठी मध्यस्थी करायची नाही, त्यांचा मी फारसा विचार करणार नाही. पण लक्षात घ्या, अशा समय तुम्ही आणि मी विश्वासाने जेव्हा जेव्हा संकटात अडकतो ना, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, आपला देव आपल्याला दिसत नसेल तरी देखील तो आपल्या बरोबर असतो. आम्ही म्हणूया का आपण? येस, आपला देव कधी आपल्याला सोडत नाही. मग ते संकट छोटं असो, मोठं असो, कोणतंही संकट असो, त्या संकटाला तुम्ही काही नाव द्या, त्या समयी तुमचा आणि माझा परमेश्वर हा आपल्या बरोबर असतो, कारण की त्याने तसं प्रॉमिस केलेलं आहे. चला वाचूया आपण काय प्रॉमिस केलेलं आहे. एक प्रॉमिस वाचूया आपण, यशाचं पुस्तक 43 अध्याय आणि 2. आता याकडे तुम्ही, माझी इच्छा आहे की काळजीपूर्वक लक्ष द्या. हे अभिवचन इस्रायल लोकांना दिलं होतं. इस्रायल लोकांचा परमेश्वर हाच तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. इथं असं लिहिलंय का तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये? जरा तपासणी करा. तिथं म्हटलंय, तू जलातून जाणार नाहीस, तू नद्यातून जाणार नाहीस, तू अग्नीतून चालणार नाहीस, ज्याला तुला असं काही लिहिलंय का? काय लिहिलेलं आहे की तू जलातून चालशील, तू अग्नीतून चालशील. म्हणजे परमेश्वर म्हणतो की संकट येईल, आपल्या जीवनामध्ये संकट येतील, पण परमेश्वर त्याच्या पुढचं सांगतो की चिंता करू नका, हे इस्रायला, हे याकोबा, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. येस. प्रभू कडे तुम्ही प्रार्थना करा. त्यावेळेस तुम्ही संकटातून जाता, त्यावेळेस मला वाटतं हे वचन आपण आठवू शकतो आणि म्हणू शकतो, देवा पण तुझं वचन सांगितलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये संकट येतील, पण संकटातून जात असताना तू आमच्या बरोबर आहेस, तू कधीच आम्हाला सोडत नाहीये. आणि किती मोठं प्रॉमिस माहितीये का तुम्हाला? शद्रक आणि मेशक अबेदनेगो यांचं उदाहरण घ्या. या वाचलेल्या वचनाप्रमाणे त्यांना त्या अग्नीच्या भट्टीमध्ये जावं लागलं, आणि त्या अग्नीच्या भट्टीमध्ये कोण होतं? कोण होतं? प्रभू त्यांच्या बरोबर होता. पण मला सांगा, परमेश्वर, ज्या परमेश्वराने त्यांना त्या अग्नीच्या भट्टीमधून वाचवलं, तो परमेश्वर त्यांना तिथं जाण्यापासून पण वाचू शकला असता की नाही? वाचू शकला असता. पण कधी कधी परमेश्वर आपल्याला त्या अग्नीच्या भट्टीमधून जाऊ देतो. अग्नीची भट्टी समस्येला दाखवते, त्या समस्येतून जाऊ देतो अशासाठी की आपला विश्वास अधिक वृद्धिगत व्हावा, किंवा परमेश्वराला काहीतरी अद्भुत करायचं असते. ज्यावेळेस ते तिघ जण शद्रक, मेशक, अबेदनेगो त्या अग्नीच्या भट्टीमध्ये गेले, चौथा व्यक्ती प्रभू तिथं होता, आणि त्या राजाने पाहिलं, अरे चौथा कोणीतरी आहे, आणि नंतर सांगितलं, या तिघांच्या देवाची सगळ्यांनी आराधना करायची, या तिघांचा कुणी छळ करायचा नाही. अद्भुत गोष्टी झालेल्या आहेत. त्याच पुस्तकामध्ये, दानियेलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, दानियेलला देखील तिथं परमेश्वराने सिंहाच्या गुहेमध्ये जाऊ दिलं. म्हणजे प्रभू थांबवू शकला असता,
पण जर परमेश्वराने थांबवलं असतं तर मोठा चमत्कार ते झाला नसता. आणि त्या गुहेमध्ये गेल्यानंतर देखील परमेश्वर त्याच्या बरोबर होता. सिंह हा सैतानाला दर्शवतो. कधी कधी तुम्हाला आणि मला परमेश्वर त्या सैतानाच्या जबड्यामध्ये जाऊ देतो आणि हे दाखवून देण्यासाठी की तू कुठेही जरी गेला, किती अडचणीमध्ये अडकला, तर तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे की नाही? येस, आपला परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि तो कधीही कधीच आपल्याला सोडत नाहीये. त्यामुळे पवित्र शास्त्र कधीच असं शिकवत नाही की तुमच्या जीवनामध्ये संकट येणार आहे. पवित्र शास्त्र सांगतं तुमच्या जीवनात संकट जर आलं तर परमेश्वर त्या संकटामध्ये तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणूनच लेकरांनी ते पाठ केलेलं स्तोत्र संहिता 23 मधलं आपलं सगळ्यांचं आवडतं वचन काय म्हटलंय? मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार. तसं असं म्हटलंय का माझा परमेश्वर मला मृत्यू छायेच्या दरीतून नेणार नाहीये? असं म्हटलंय का? मी त्या दरीमधून जात असलो तरी नो प्रॉब्लेम. माझ्या जीवनामध्ये मी चर्चला जात असलो आणि संकट आले तरी नो प्रॉब्लेम. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. लोकांची मानसिकता अशी झाली आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या वेळेला मंडळीत येतो, ज्यावेळेस आम्ही येशूकडे प्रार्थना करतो, आमच्या जीवनाला संकटाने टच पण करू नये. रॉंग डॉक्ट्रिन आहे. पवित्र शास्त्रामध्ये कुठेच शिकवणार. मग तसं असतं तर दानियल सिंहाच्या वय गेला नसता. शद्रक मेशक अबेदnego यांना तिथं अग्नीच्या भट्टीमध्ये जावं लागलं नसतं. प्रभू येशूच्या शिष्याचा छळ झाला असता. परमेश्वर अभिवचन काय देतो त्याच्याकडे लक्ष द्या. परमेश्वर अभिवचन देतो की तुम्ही संकटात जरी पडला घाबरू नका, मी तिथे आहे आणि सगळे संकट माझ्या नियंत्रणामध्ये. परमेश्वर त्या संकटांना येऊ देतो आणि त्याच्यामधून जाऊ देतो. परमेश्वर आपल्याला शिकवत आहे ती मृत्यू छायेची दरी आहे ना, जा तिच्यातून, घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. आणि तो कधीच सोडत नाहीये. तो सदैव आपल्या बरोबर असतो. दानियेलासाठी ती सिंहाची गुहा म्हणजे जणू काही ती मृत्यूची दरी होती. परमेश्वराने त्याला त्याच्यामधून वाचवलेलं. आणखी एक वचन आपण वाचा, स्तोत्र संहिता 46 आणि वचन 1. असं लिहिलंय काय तो तुमच्या जीवनात संकट येऊ देत नाही? बघा, पवित्र शास्त्रातली सगळी वचनं काय सांगतात? स्तोत्र संहिता 46 आणि वचन 1 मध्ये पवित्र शास्त्र सांगतं, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. जे जे संकट येईल आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि ही याची खात्री असणं ही मोठी गोष्ट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. स्तोत्र 34 आणि 19 मध्ये म्हटलंय, नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडतो. मी नीतिमान आहे, मी चांगला माणूस आहे, संकट का? घाबरू नका. संकट हा एक अविभाज्य भाग आहे. संकट तुम्हाला आणि मला देवाच्या जवळ आणतात. संकटामध्ये तुमचा आणि माझा परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तो आपल्याला काहीतरी शिकवत असतो. आणि पुढची गोष्ट, कितवी गोष्ट? चौथी गोष्ट, संकटे आपल्या विश्वासाची परीक्षा घेतात. लिहून घ्या. संकट काय करतात? संकट आपल्या विश्वासाची परीक्षा घेतात किंवा आपल्याला विश्वासामध्ये दृढ करतात. पवित्र शास्त्रामध्ये योब नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. त्याच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं. तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा तो जणू काय दर रविवारी भक्ती करायचा, देवाची आराधना करायचा. कारण की वचनामध्ये म्हटलंय की तो वेदी बांधायचा, अर्पण करायचा, सगळं चांगलं करायचा. एक तो भक्तिमान व्यक्ती होता, देवभिरू व्यक्ती होता. त्याच्या जीवनामध्ये संकट आले. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं 1 कोरिंथी 10:13 मध्ये, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरलेली आहे आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे पाहणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. म्हणजे परमेश्वराला माहित आहे की त्याला कितपत गोष्टी शिकतात. परमेश्वर कधीच चिटिंग करत नाही. 5वीच्या मुलाला 5वीच गणित देतो, 10वीच्या मुलाला 10वीच गणित देतो. 5वीच्या मुलाला 10वीच गणित दिलं तर काय होईल? त्याला सोडत आहे. पण 10वीचा मुलगा पण 10वीच गणित दिल्यावरती म्हणत असेल, नाही हो मला जमतच नाही, मग तो आळशी आहे. त्याने समजून घेणं गरजेचं. मी 10वीला आलो, मला ही गणित द्यायला पाहिजे. परमेश्वराला माहित आहे की कोणाला कितपत अडचणी झेपतात आणि त्यानुसारच परमेश्वर संकट अलाऊ करतो. का बरं मग संकट अलाऊ करतो? संकट अलाऊ केल्यामुळे आपण घडतो, आपल्या विश्वासामध्ये आपण वाढत जातो. म्हणजे कधी कधी समस्या या किंवा संकट जे आहे तर ते आपल्या विश्वासाची परीक्षा घेतात आणि विश्वासामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनवतात. आणखी एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, 1 पेत्र 1:7 लिहून घ्या. तिथे म्हटलंय, त्याविषयी तुम्ही उल्हास करता तर तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले, तसे निरनिराळ्या परीक्षामुळे दुःख सोसले, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव, मान यास कारणीभूत आहे. सोन्याची परीक्षा कशाने होती? सोनं अस्सल आहे की ती परीक्षा कशी होणार? अग्नीने होती. तुमच्या आणि माझ्या विश्वासाची परीक्षा देखील संकटाने होते. लक्षात घ्या, तुमचं आणि माझं सगळं काही ठीक असताना संकट येतात, याचा अर्थ तुमच्या आणि माझ्या विश्वासाची परीक्षा होत आहे. आणि त्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये तुम्ही आणि मी अव्वल क्रमांकाला आला आहे आणि तुम्ही आणि मी पास होणं गरजेचं. शेवटचा भाग मी सांगत आहे, मग आपण पाहूया. शेवटचा भाग असा आहे की आपल्या जीवनात सगळं काही व्यवस्थित चालू असताना, मी नीतिमान जीवन जगत असताना संकट काय येतात? तर संकटामधून देव तुम्हाला आणि मला घडवत असतो.
देव तुम्हाला आणि मला घडवत असतो. आणि बायबल मधलं माझं आवडतं वचन आहे, तिथं म्हटलंय रोमकरास पत्र 8 आणि 28 अध्यायामध्ये, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याण करतात. फक्त मला एकच खात्री करायची, माझं देवावरती प्रेम आहे ना, मग 1 2 3 काय संकट येऊ द्या, ती जाणार आहे, मला काही घेणं देणं नाही. योसेफाचं जीवन आपल्याला माहित आहे की त्याच्या भावाने त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला विकलं, गुलाम म्हणून काम करावं लागलं, पण अखेरीस उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 50 आणि 20 मध्ये म्हणतो, तुम्ही माझे वाईट योजले पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचवले म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले. योसेफाला त्या संकटाच्या मालिकेतून जावं लागलं, पण शेवटीतून जातो याचा अर्थ की तुम्ही टॉप वरती असणार. परमेश्वर तुम्हाला कुठेतरी योग्य ठिकाण देणार. आणि आणखी महत्वाचं उदाहरण मला द्यायचं आहे. आज सकाळी जो शास्त्रभाग आपण वाचला, तर अक्विला आणि प्रिस्किला त्यांचं उदाहरण वाचलंय सगळ्यांनी सकाळचं. अक्विला आणि प्रिस्किला, सगळे म्हणा नवरा बायको होते. हा म्हणा, अक्विला आणि प्रिस्किला नवरा बायको होते. हा, नाही तर काही जण म्हणते बहीण बहीण होत्या. नाहीये, अक्विला आणि प्रिस्किला नवरा बायको होते. तुम्हाला माहिती कुठे राहत होते? आता हे व्यवस्थित आहे का? अक्विला आणि प्रिस्किला हे दोघं नवरा बायको रोम शहरात राहत होते. तिथे यहुदी लोकांची समस्या निर्माण झाली आणि तिथलचा जो सम्राट आहे तर क्लोद्य, त्याने काय केलं, त्या सर्व यहुदी लोकांना तिथून हाकलून लावलं. आणि मग तिथून हाकलून लावल्याच्या नंतर मला वाटतं याने किती विचार केला असेल, तेव्हा आम्हाला का त्या रोम शहरामध्ये हाकलून लावलं, आम्ही काय केलं, आम्ही संसार सेट केला होता, आम्ही घर भाड्याने घेतलं होतं, जागा घेतली होती, तिथून आम्हाला का जावं लागलं. तुम्हाला माहिती आहे का, देवाची त्यांच्यासाठी एक अद्भुत योजना होती. तिथून निघाल्यानंतर ते दोघं नवरा बायको पौलाला भेटले. पौलाची त्यांची गाठ झाली आणि पौलाबरोबर या दोघांनी कितीतरी सेवा कार्य केलेलं आहे. होऊ शकतं की अरे प्रभू असं कसं, मी त्या कंपनीत इतके वर्ष काम करत होतो, मालकाने माझ्याशी असं कसं केलं, त्या घरामध्ये आम्ही राहत होतो, घर भाडं व्यवस्थित देत होतो, मालक आम्हाला का जा असं म्हटले, मंडळीत होतो ते का आम्हाला काहीतरी फायदा नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं विचार करतो का असं तिथं झालं, आम्ही अनेक वर्ष तिथं दिले तरी देखील असं का झालंय. समजून घ्या, तुमचा काही दोष नसताना एखादं विचित्र संकट तुमच्या जीवनामध्ये आलंय, याचा अर्थ गॉड इज टेकिंग यू ऑन सेकंड लेवल. म्हणजे परमेश्वर तुम्हाला सेकंड लेवलवरती, हायर लेवलवरती घेऊन जात आहे. यस, परमेश्वर तुम्हाला तिथे घेऊन जात आहे. आणि म्हणून मला ते शेवटचं एक वचन आपण वाचूया आणि ते थांबूया. आणि ते मला वाटतं की आपण सगळ्यांनी कबूल करावं. थोडा मी वेळ घेतलेला आहे कारण मला ते पूर्ण कंप्लीट करायचं होतं, ते मध्ये सोडून चालणार नाही. ओके, चला वाचूया नीतिसूत्राचं 3 अध्याय 25 आणि 26 नंबरचं वचन. यस, तुमच्या जीवनामध्ये संकट येऊ नये म्हणून आता मी थोडंसं संकटात टाकलंय तुम्हाला वेळेच्या बाबतीत, काय हरकत नाही. नीतिसूत्र 3 25 ते 26 सापडलं तुम्हाला? सगळ्यांनी आपण वाचायचं. काय लिहिलंय? 1 2 3 नाही सापडलंच नाही. 1 2 3 म्हटलं तयारच नाही झाली का, अजून शोधा लागले. ठीक आहे, नीतिसूत्र पुस्तक 3 अध्याय 25 अंडरलाईन करा आणि मग पाठांतर पण करू शकता. ओके, सापडलं? चला, 1 2 3 तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नकोस, दुष्टाची धाड आली तरी भिवू नकोस, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. तर आजचा आपण शिकलोय संकट जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संकट आपल्याला देवाजवळ येतात, संकटामध्ये देव आपल्या बरोबर असतो आणि संकटे आपल्या विश्वासाची परीक्षा घेतात आणि देव संकटातून आपल्याला अधिक चांगलं घडवतो. तुमच्या जीवनामध्ये का जर असेल, लक्षात घ्या, तुम्ही सगळं व्यवस्थित करतात. ओके, शेवटचं वाक्य, तुम्ही सगळं व्यवस्थित करतात, काहीच प्रॉब्लेम नाही, तरीचा का प्रश्न येत असेल, लक्षात घ्या, तुम्हाला पुढच्या पायरीवरती जाण्याची वेळ आलेली आहे. चला आपण उठून करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया.